कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोण? I'm back. येऊ का ग आत? वहिनी, अगं काय अवस्था करून घेतलीये स्वतःची? बघवत नाहीये ग बाई तुझ्याकडे। घे 2 घास खाऊन घे बरं। वहिनी खाऊन घे ना जरा। वहिनी खाऊन घे बरं। नकोय मला। असं काय करतेस ग? मला काळजी वाटते अगं तुझी। घरचे लोक बसलेत जेवणावर ताव मारत। म्हणजे तुला काही हवंय का? जेवायचंय का? भूक लागलीये का? कशी आहे तू? कोणाला काही पडलेली नाहीये, पण मला वाटते ना तुझी काळजी। खरं सांगू का बहिणी, मला ना दादाचा पण जरा रागच आला। म्हणजे कसं बोललो ना तुला तो? म्हणजे या मुलीमुळे सोन्यासारखा मुलगा आपल्या हातातून गेला ते आहेच, पण दादा पण केवढा बोलला अगं तुला। मला तर वाईटच वाटलं अगं। म्हणजे माझ्यासारखीच अवस्था झाली आहे ग बहिणी तुझी। हा आता मला तुझे आणि तुझ्या आई बाबांचे खरे रंग दिसतायत। स्वार्थी कुठले। स्वतःच्याच नातवाला त्याचे हक्क द्यायचे नव्हते म्हणून त्याला माझ्या मुलाच्या गळ्यात मारता तुम्ही। नाही बस। चुकीच्या वेळी आलोय का मी? नाही आहो, असं काहीच नाहीये। हे बघा, मला माझ्यापासून लपवायची काही गरज नाही। तुमच्या जागी जर मी असतो तर मीही डिस्टर्ब झालो असतो। तुम्ही आईकडे गेला होतात ना? काय झालं? नाही जेवले आई। आकाशराव, एक बोलू का? हो प्लीज। मी आज अवनी वहिनींशी जरा बोलले। आई चिडल्यात, म्हटलं त्यांना मला वाटेल ते बोलून घेऊ दे, म्हणजे त्यांचा राग शांत होईल। पण मी जेव्हा त्यांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी काय केलं तिने? नाही काही केलं नाही त्यांनी, पण मी कल्पना केली होती त्यापेक्षा खूप जास्त दुखावल्या तो। मला कळत नाही आकाशराव, मी आईंची समजूत कशी घालू। त्यांना खूप मोठा गैरसमज झाला माझ्याबद्दल। मी तुमच्यात आणि त्यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय त्यांना।
असं नाहीये. मी स्वतः पण तरी काय आहे ना, मी असं का करेन? आकाशराव, मला भीती वाटते. आईमधलं आणि माझ्यामधलं अंतर वाढतच गेलं तर मी काय करू? Babe. ते सॉरी, खराब झालं. It's okay. खरं तर आय एम सॉरी. सा फेल झाल्यासारखं वाटतंय मला. लग्नानंतर नवरा म्हणून मला तुम्हाला आणि बनीला प्रोटेक्ट करायला पाहिजे, पण इथे तर तुम्हाला अजून जास्तच त्रास व्हायला लागला. हो, असं नाहीये. नाही तसंच. आई खूप बदलली आहे, वयामुळे की काय माहित नाही, पण मी बोलेन तिच्याशी. तुम्ही प्लीज तिचं बोलणं मनावर लावून घेऊ नका. मला माहिती आहे की तुम्ही तशा नाही आहे. माझा तेवढा विश्वास आहे तुमच्या. आय एम शुअर लवकरच आईला पण होईल. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. काय वडील, कसं वाटलं सरप्राईज? बाजू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.